जेव्हा पण तुम्हाला वाटलं असेल मी किरीट सोमय्या आणि नवाब मलिक यांचे फोटो वापरलेत म्हणजे काहीतरी खळबळजनक, काहीतरी आर्यन खान बद्दलचं, वानखडे बद्दलचं, किरीट सोमय्यांनी ज्या शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती आरोप केलेले त्याच्याबद्दलचा विषय असेल, असा कुठलाही विषय नाहीये. पण तरी सुद्धा विषय या दोघांशी संबंधित आहे. कारण आजचा विषय मी घेतलेला आहे, ज्यावरती मी बोलणार आहे, तो म्हणजे आरोग्य भरतीग्रस्त. विचार करा, मुळात ग्रस्त म्हणजे आपण पोलिओग्रस्त असतो, आपण कर्करोगग्रस्त असतो. आरोग्याच्या संदर्भातले हे विविध आजार आहेत, त्यांनी आपण ग्रस्त असतो, लोक आपले ग्रस्त असतात. पण आरोग्य भरती, ज्याच्याद्वारे आरोग्य विभागामध्ये भरती होते, अशा परीक्षांनी सुद्धा ग्रस्त असलेला एक जमात आपल्याकडे आता तयार झालेली आहे. आणि त्याला कारणीभूत आहे आपली परीक्षा व्यवस्था. ज्यांना विषय माहिती आहे त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात उजळणी करतो मी, काय वेगळा प्रकार घडलेला आहे तो. तर असं आहे की आपल्या राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे गट क आणि गट ड यासाठी भरती प्रवेश प्रक्रिया राबवली गेली. आधी पण ती झाली होती, आता काल सुद्धा ती झाली. आधीच्या याच्यात सुद्धा असेच काही घोळ समोर आले होते. काल मग ती परीक्षा पार पडली. आता याच्यातला ही झाली एक परीक्षा. म्हणजे आपल्याकडे मुळात अशा परीक्षा घेण्यासाठी केंद्र पातळीला केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC असतो. त्याच्याशिवाय आणखी काही बोर्ड्स आहेत, स्टाफ सिलेक्शन बोर्ड आहे, आणखी काही बोर्ड आहेत. राज्य पातळीला MPSC आपल्याकडे अशा प्रकारच्या भरती प्रक्रिया राबवतं. मात्र गेल्या काही काळापासून आणि काही स्थानिक, कधी कधी असंही होतं, दरवेळी सगळीकडे MPSC असतं असं नाही, काही खात्याद्वारे सुद्धा गोष्टी भरल्या जातात. मात्र गेल्या काही काळापासून अशा या परीक्षा ज्या संपूर्ण राज्यभर राबवायच्या असतात, त्यासाठी खासगी संस्थांची मदत घेणं सुरू झालं. पुढे आणखी याच्यातल्या गुंतागुंती तुम्हाला सांगण्याच्या पूर्वी आता पहिल्यांदा काय झालं तेवढ्यापुरतं आपण बोलूयात, मग नंतर मी गुंतागुंतीबद्दल नंतर बोलेन. तर ही परीक्षा राबवण्यासाठी न्यासा नावाच्या संस्थेला एम्पॅनल करण्यात आलं. आणि या संस्थेचं काम असं असतं की परीक्षा बनवणं, ती राबवणं, त्यासाठीचं सगळं टेक्निकल नो हाऊ पुरवणं, परीक्षा एक्झिक्यूट करून घेणं. पण इथे एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे परीक्षा पूर्ण एक्झिक्यूट करत असताना सिटिंग अरेंजमेंट, मुलं बसवायची त्या आस्थापना, या सगळ्याचा खर्च आणि व्यवस्था सरकार करत असतं. विचार करा, हा बिझनेस किती फायद्याचा आहे लक्षात घ्या. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमागे प्रोसेस करण्यामागे, म्हणजे प्रश्नपत्रिका ती ऑनलाईन देऊन ती पुन्हा तपासून त्याचा निकाल काढणे, यासाठीच्या प्रक्रियेमागे किमान प्रत्येकी 18 ते 20 रुपये हा किमान मला माहित असलेला दर आहे. काही गोष्टी बदलू शकतात. अधिकृतरित्या सरकारतर्फे या कंपनीला दिल्या जातात की तुम्ही ही सेवा दिली. 18 ते 20 रुपये गुणिले काही लाख विद्यार्थी. आणि या कंपनीवरती मात्र इंटरेस्टिंगली परीक्षा प्रत्यक्ष राबवण्याचा कोणताही बोज नाही, ओझं त्या कंपनीवरती नाही. मी मगाशी म्हणालो तसं कंपनी ह्या परीक्षांपुरता बघणार. या मुलांची सिटिंग अरेंजमेंट, त्यांना त्या आस्थापनांमध्ये त्यांची सोय करणे, या सगळ्या गोष्टी सरकार करणार. म्हणजे विचार करा, एक हॉल 100-200 जणांसाठी काही तासांसाठी जर का तुम्ही भाड्याने घ्यायला गेलात तर त्याचं भाडं ऑन अँड ॲव्हरेज महाराष्ट्रामध्ये 2-5 हजाराच्या कमी नाही, खाली नाही कुठेही. आता विचार करा, अशा शाळा, आस्थापना, कॉलेजेस ह्या अख्ख्या महाराष्ट्रभर त्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांसाठी वापरल्या जातात, तेव्हा त्याची कितीतरी कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट, डायरेक्ट कॉस्ट ही राज्य शासन बेअर करतं. या कंपनीला ते काही करावं लागत नाही. या कंपनीला करायचं आहे फक्त पेपर आणि तो तपासून सगळा परत द्यायचा, रिझल्ट लावायचा. या प्रक्रियेचा त्यांचा पाठ हा इतका आहे. तर ठीक आहे, हा एवढा एक पाठ झाला. मग आता पुढे काय झालं, तर आता आपण पहिल्यांदा ही सगळी सिक्वेन्स समजून घेऊयात की आरोग्य भरती परीक्षा गट क आणि गट ड. न्यासा ही त्याच्यातली परीक्षा घेणारी एजन्सी आहे, एनटीटी आहे. परीक्षा पहिल्या टप्प्यात फसली, नंतर दुसरा टप्पा हा आता काल रविवारी झाला त्या परीक्षेमध्ये. आता काल काय झालं, तर आधीचा सगळा अनुभव ताजा असतानाच या मुलांना एकतर हॉल तिकीट वेळेवर मिळाली नाहीत, ज्यांना मिळाली त्यांना कुठली तरी भलतीच सेंटर परीक्षेची आली. काही जणांना तर असेही SMS आले राज्य शासनातर्फे की आधीचे SMS गृहीत धरू नका. आणि हे सगळं पार पाडल्यानंतर, हा सगळा घोळ, नावाचा घोळ, जागेचा घोळ, परीक्षा सेंटरचा घोळ पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मुलं जेव्हा त्या परीक्षेला गेली, त्या पेपरला जाण्याच्या आधीपासून असे मेसेजेस फिरू लागले की हा पेपर फुटलेला आहे. साम टीव्हीकडे अशाच प्रकारे 3 वाजता वाटतं ती परीक्षा होती, त्याच्या आधीपासून साम टीव्हीकडे सुद्धा या प्रश्नपत्रिका आलेल्या होत्या. व्हॉट्सअपमध्ये प्रश्नपत्रिका म्हणजे काय, त्या लिखित स्वरूपाच्या होत्या. त्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेच्या बाडामधून क्वेश्चन पेपर आमच्याकडे आला नव्हता, प्रश्न आले होते. कोणते प्रश्न आले होते तेही मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला
अगदी एकच सेकंद. माझ्याकडे 12:40ला माझ्याकडे क्वेश्चन पेपर इकडे आलेली आहे. यस्टरडे 12:40 माझ्याकडे वेळ पण आहे. बघा माझ्याकडे ऊर्ध्वगामी या शब्दाचा विरोधार्थी शब्द अधोगामी उत्तर पण दिलेलं आहे. हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणे, अर्धी काय टाकून अर्धी काहीतरी कामं टाकून पळून जाणे अशा अर्थाने, कलागती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा, अधिक आगमन, पुनरागमन, प्रश्नार्थी वाक्य वर आहे का वगैरे असे सगळे ते दिलेले. आणि आणखी माझ्याकडे असे भरपूर आहेत, माझ्याकडे बाकीचे पण सगळे. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर पण माझ्याकडे साधारणपणे 4:45च्या सुमारास आली. त्यातले अनेक प्रश्न हे सामायिकरित्या दिसत आहेत. बरं ते नुसते असं पण नाही, अंदाजपंचे जसंच्या तसं वाक्य सुद्धा दिसतं, म्हणजे इतक्या प्रमाणात आहे. आता एवढं झाल्यानंतर सुद्धा साम टीव्हीने घाई केली नाही. आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला की विद्यार्थ्यांना असंच वाटतंय का, अनुभव आलाय का. तर आम्हाला पुण्याहून एमपीसीच्या विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट केला. मला स्वतः एक निलेश गायकवाड नावाच्या विद्यार्थ्याने कॉन्टॅक्ट केला आणि त्याने सांगितलं की बातमी तुम्ही का नाही लावतात. मी म्हणालो आणि आम्हाला चेक करावी लागते, आम्हाला आधी कन्फर्म करावं लागतं, आमच्या समोर कोणीतरी आलं पाहिजे. ते म्हणाले की आम्हीच जातोय पोलिसांकडे, फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये आम्ही चाललेलो आहोत. आम्हा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हा पेपर फुटलेला आहे, महाराष्ट्रभरातून याच्या तक्रारी येत आहेत. आम्ही सुद्धा बघतोय, आमच्याकडे आता व्हॉट्सअप आलेले आहेत. जुने सकाळीच पेपर फुटला होता, म्हणजे माझ्याकडे तरी पाऊण वाजता आलेला आहे, त्याच्या आधीपासून पेपर फुटले होते असे दावे होत आहेत. आणि त्यांनी सगळे आम्हाला स्क्रीनशॉट वगैरे दाखवले. आणि पोलीस काही तपास करून घेत नव्हते, कारण त्यांना ज्युरिस्डिक्शनचा मुद्दा आला, कारण हे सगळं प्रकरण ऑनलाईन चाललं होतं, व्हॉट्सअपवर चाललं होतं, मग ते सायबर सेलकडे गेलं वगैरे वगैरे. ती अजूनही प्रक्रिया चालू असेल. काल साम टीव्हीने शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा केला, या विद्यार्थ्यांचं म्हणणं जाणून घेतलं. आणि इकडे सगळं पुढे सांगण्याच्या पूर्वी इथे मी अभिमानाने सांगू इच्छितो की आम्ही ही बातमी केवळ कालपुरता लावून धरलेली नाहीये. आम्ही ही बातमी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येपासून एमपीसीच्या विद्यार्थ्यांच्या मागे आम्ही उभे राहिलो, त्यांच्या बातम्या लावून धरल्या. त्यानंतर एमपीसी परिषद भरवली पुण्यामध्ये, त्याला सामान्य प्रशासन राज्यमंत्री भारणेजी आले होते. भारणे मामांनी हेही सांगितलं की जागा भरल्या जातील, परीक्षा वेळेवर होतील. आमच्या या पाठपुराव्यामुळेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही या परीक्षांकडे लक्ष ठेवून होतो. आता हे सगळं झाल्यानंतर कालची परीक्षा झाली, तो सगळा प्रकार झाला. आता याच्यामध्ये गळे कोणाचे पकडले जात आहेत? एक राज्य शासन, उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री, राजेश टोपे कारण आरोग्य खातं त्यांच्याकडे आरोग्यमंत्री म्हणून, आणि या बाकीच्यांकडे. आणि मी कालपासून परवापासून, याच्या पूर्वी सुद्धा मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ केलेले आहेत मी म्हणालेलो आहे, काल सुद्धा मी साम टीव्हीवरती फोन देताना हे म्हणालो होतो की राजेश टोपेंना तर जाब विचारलाच पाहिजे, पण या राज्य शासनाने पहिल्यांदा या न्यासावाल्यांना सगळ्यांच्या समोर आणलं पाहिजे की तुमचं काय म्हणणं आहे. आणि या निमित्तानं राज्य शासनानं हा धडा गिरवला पाहिजे की खासगी एंटिटीला परीक्षा दिल्यानंतर लोक खासगी एजन्सीकडे जात नाहीत, ते तुम्हालाच जाब विचारायला येतात. राजीनामा द्या ही मागणी राजेश टोपेंकडे होती, ना की या न्यासा कंपनीच्या डायरेक्टरकडे किंवा न्यासा कंपनीच्या अध्यक्षाकडे. नुकसान आता जर का या परीक्षेच्यामुळे आर्थिक कोणाचं झालं असेल तर ते राज्य शासनाचं, ना की न्यासाचं. न्यासा ही कंपनी उद्या आणखी स्वतःचं नाव बदलेल, बोर्ड तोच राहील, आणखी वेगळ्या नावाने कंपनी फ्लोट करेल आणि आणखी अन्य ठिकाणी ते कदाचित परीक्षेसाठी अप्लाय सुद्धा करतील की आम्हाला हे काम द्या. किंबहुना या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत यापूर्वीपासून साम टीव्ही इन्व्हॉल्व होता. आम्ही याबद्दलचं सर्च ऑपरेशन केलं होतं. आमच्यापर्यंत या न्यासा कंपनीबद्दल, त्यांच्या प्रवर्तकांबद्दलचे आक्षेप असलेले, तक्रारी असलेल्या अनेक गोष्टी आढळल्या. उत्तर भारतातल्या अनेक राज्यातून या कंपनीच्या बाबतीत गंभीर आक्षेप व्यक्त करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या या परीक्षेसाठीच्या काळात सुद्धा ही कंपनी घेताना सुरुवातीला तिला थेट प्रवेश मिळाला नव्हता. या कंपनीला पहिल्या टेंडरमधल्या 4 कंपन्या वेगळ्या होत्या, ही कंपनी त्याच्यात नंतर आली. आणि यातल्या काही गोष्टी मी जाहीर बोलू शकत नाही कारण माझ्याकडे पुरावे नाहीयेत, पण ज्यांना समजते त्यांनी याचा जरूर विचार करावा. आणि राज्य सरकारने सुद्धा आणि मंत्र्यांनी विचार करावा, राजेश टोपेंनी सुद्धा विचार करावा की ही प्रक्रिया नेमकी कशी राबवली गेली. न्यासाचा बॅकडोर एंट्री कुणी पॉसिबल केली, त्याची जबाबदारी कोण घेणार. जेव्हा की राज्य शासनापर्यंत या गोष्टी पोहोचल्या होत्या की न्यासाबद्दल इतर राज्यांमध्ये प्रवाद आहेत, आक्षेप आहेत, तक्रारी आहेत, या पातळीला की कोर्टानं किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनानं सुद्धा सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ताशेरे जोडलेले आहेत. या गोष्टीचे फीडबॅक आपल्याकडे आले नव्हते का? मग अशा वेळी या न्यासाने जेव्हा कोर्टात जाऊन फक्त इतकाच निर्णय पदरात पाडून घेतला की आमची केस ऐकून घ्या, तर फक्त ऐकून घेण्याच्या ऐवजी थेट या कंपनीला एम्पॅनल करण्यात आलं. हे का करण्यात आलं?
हा प्रश्न विचारला पाहिजे. हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी विचारला पाहिजे आणि हा प्रश्न कृपा करून राज्य सरकारमधल्या मंत्री महोदयांनी विचारला पाहिजे, राजेश टोपेंनी विचारला पाहिजे. कारण राजेश टोपेजी सगळी मुलं तुमच्यावरती धावून चाललेली आहेत, राजीनामा तुमचा मागतायत. पण मला तुमची अडचण माहिती आहे की हे प्रकरण तेवढं सोपं नाहीये. या सगळ्या प्रकरणाचा चेहरा तुमचाच बनतोय कारण तुम्ही आरोग्यमंत्री आहात, पण हा चेहरा तुमचा नाही. हे प्रकरण त्याच्यापेक्षा खोल आहे. त्याला तुम्ही बोलला नाहीत राजेश टोपेजी, तर तुम्हालाच उत्तर द्यावी लागतील. आणि त्यामुळे एक पुढे जाण्याच्या पूर्वी तुम्हाला सुद्धा विनंती आहे की तुम्ही या बाबतीत पुढे या. आणि ज्याला जोडून मी जो हा फोटो लावलाय त्याच्यासाठी सुद्धा मी राजेश टोपे तुमचं नाव का घेतोय त्याचं कारण असं, आणि म्हणून मी या नवाब मलिक आणि किरीट सोमय्यांचा फोटो लावलेला आहे की आघाडी सरकारचा एक मंत्री एका प्रकरणामध्ये एक अधिकारी सारखा चर्चेत आहे, त्याच्या बाबतीत काही खुलासे करायला रोजच्या रोज मीडिया समोर येतात. समीर वानखेडे बद्दल नवाब मलिक पुढे येतात, किंवा आघाडी सरकारच्या मंत्र्यांचा कथित भ्रष्टाचार गैरव्यवहार बाहेर काढण्यासाठी किरीट सोमय्या अगदी जोर लावतात, प्रवास करतात इकडे तिकडे, अगदी लावून धरतात बाजू. मग ही दोन मंडळी म्हणजे एक सत्ताधाऱ्यांकडून नवाब मलिक मला दिसतात, विरोधकांकडून किरीट सोमय्या मला दिसतात. ही मंडळी या एमपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी असे बाहेर का येत नाही? आरोग्य भरतीच्या बाबतीत म्हणजे इथे तर शोधपत्रकारिता पण करायची गरज नाहीये. नवाब मलिकांना तरी समीर वानखेड्यांचे दाखले विखले शोधावे लागले, लग्नाचे दाखले, जन्माचे दाखले, जातीचे दाखले वगैरे वगैरे. किरीट सोमय्यांना सुद्धा संपत्तीची कागदपत्र कुठून कुठून मिळवावी लागली असतील. इथे तुम्हाला फक्त इतकंच फॉलो करायचं आहे, न्यासा कंपनी आली कशी, न्यासा कंपनीला पॅनल केलं कोणी, न्यासा कंपनीचा इतर राज्यांमधला परफॉर्मन्स कसा होता, या कंपनीला आधीच्या फिओस्को नंतर सुद्धा पुन्हा परीक्षा का देण्यात आली, न्यासा कंपनीचं ऑफिस कुठे आहे, न्यासा कंपनीचे डिरेक्टर्स कुठे आहेत, न्यासा कंपनीच्या पीआरओशी पर्यंत संपर्क का होत नाहीये. साधे सुधे प्रश्न आहेत. हे आम्ही तर करू शकतोच, पण आम्ही का करायचंय? म्हणजे आम्ही करूच आणि आम्ही केलेलं पण आहे. पण माझा प्रश्न किरीट सोमय्या किंवा नवाब मलिकांना हा आहे, तुमच्याकडे प्रचंड ताकद आहे आणि तुमच्या दोघांमध्ये कौतुकाने म्हणतोय, समजून घ्या. जेव्हा मी असं म्हणतो की नवाब मलिक किरीट सोमय्या काय येत नाही, कौतुकाने. किरीट सोमय्या हे स्वतः उत्तम सीए आहेत. पीएचडी त्यांची मुंबई विद्यापीठात आजही वाखाणली जाते. नवाब मलिकांनी सुद्धा यावेळी अगदी समीर वानखेडेंच्या बाबतीत त्यांच्यावरती प्रचंड आरोप होत असताना ते एकदम मैदानात उतरलेले आहेत की आता भिडायचंच, या यंत्रणेला भिडायचं. मग एवढा हा सगळा उत्साह, एनर्जी, हे दोन नेते तुम्ही एकमेकांच्या विरोधी पक्षातले आहात, पण एमपीसीच्या मुलांसाठी तर एक येऊ शकता. या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांचं आता अटेम्प्ट वाया गेले, या विद्यार्थ्यांच्या बाजूने तर नवाब मलिक किरीट सोमय्या एकत्र येऊ शकतात का? नवाब मलिकांच्या जागी मी हवं तर राजेश टोपे म्हणतो की एकदाचा फडशा तर पाडूयात. ही कंपनी कोण आहे? या कंपनीकडनं झालेल्या चुकांचं खापर त्या कंपनीला पूर्ण पैसे दिलेले असताना सुद्धा राज्य शासनाने स्वतःच्या डोक्यावर का घ्यायचं? आणि यासाठी एकही प्रेस कॉन्फरन्स कालपासून आजपर्यंत झालेली नाहीये. इतर कुठल्याही बाबतीमध्ये बोलायला सगळे तयार असताना, बाईट द्यायला तयार असताना या विषयाला कोणी हातच घालत नाहीये. आणि म्हणून माझा प्रश्न किरीट सोमय्या किंवा नवाब मलिकांना हा आहे की सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर तयार आहेत, तुम्ही फक्त चक्र फिरवली. आणि मी तर म्हणतो किरीट सोमय्या, नवाब मलिकांसारखे जर का लोक एकत्र आले, ही मुलं तर तुमची आहेत. महाराष्ट्रभरामध्ये परीक्षेच्या बाबतीत ज्यांची फसवणूक झाली, ज्यांना त्रास झाला, ही मुलं नवाब मलिक आणि किरीट सोमय्यांची नाहीत का? ही राज्य सरकारची मुलं नाहीत का? मग जर का या दोघांनी ठरवलं की आपण हा मुद्दा लावून धरायचा आणि या न्यासाला, ज्या न्यासामुळे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्रातली मुलं नाडली गेलेली आहेत, कारण शेवटी तो पैसा जो न्यासाला गेला तो आपल्याच खिशातून गेलेला आहे, त्या न्यासापर्यंत पोहोचायचं की नाही, आणि ते का केलं जात नाहीये? म्हणजे मला आश्चर्य हे वाटतंय की इतर कुठल्याही प्रकरणाच्या बाबतीत भाजप, म्हणजे मी सत्ताधाऱ्यांवर तर टीका करतो, ते कालपासून आम्ही टीका करतोय, पण मला आश्चर्य असं वाटतंय की भाजप, ज्याच्याकडे एकसे एक नेते आहेत, ते नेते इतका सगळा पोटंट कंटेंट असताना सुद्धा या कंपनीच्या मागे का लागत नाहीयेत? ही कंपनी एम पॅनल कशी झाली याबद्दल का मागे लागत नाहीयेत? मला जे कळलेलं आहे ते कळत असून सुद्धा तुम्ही बोलत का नाही आहात? तुम्हाला पुरावे मिळवण्यासाठीची सर्व क्षमता आणि शक्यता तुमच्याकडे जास्त आहे, मग तरी सुद्धा भाजप या सगळ्या प्रकरणात रस घेत नाहीये का, असा माझा प्रश्न आहे. म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाच्या नंतर जे काही एकसे एक आरोप आणि सगळे मंडळी बाहेर पडले होते, आमदार बाहेर पडले होते, आताच्या प्रकरणात सुद्धा एकसे एक सगळे थेरीज राबवल्या जात होता, भाजपचे नेते बोलत होते. मग आपल्याच महाराष्ट्रातली लाखो मुलं या परीक्षेमुळे नाडली गेली असतील तर त्या परीक्षेपर्यंत अगदी या सरकारवरती टीका करण्यासाठी का होईना, पण मला कालपासून भाजपचाही उत्साह दिसत नाहीये. एखादा विरोधी पक्ष असता तर त्याने आजचा सकाळ, कालचा रविवार होता सोडून आज दिवसभर धुराळा उडवला असता अख्खा, पण तेही नाही. कोणालाच या विषयावरती बोलण्यात रस नाहीये. आणि मग शंका तयार होते की असं काय कारण असावं की या प्रकरणाच्या बाबतीत बोलायला सत्ताधारी तर नाहीच, कारण त्यांचं तोंड पोळलं गेलेलं आहे, त्यांच्यावरतीच टीका होणार आहे, पण विरोधी पक्ष की ज्यांच्यासाठी हा
अगदी सिंपल बॉल आहे ज्याच्यावर सिक्सरच मारायचा आहे, तो बॉल सुद्धा हे विरोधक सोडून का देत आहेत? आणि इथेच तुम्ही जे सगळे परीक्षार्थी आहात, तुम्ही सगळे एमपीएससीचे आरोग्य भरतीचे विद्यार्थी आहात, तुम्ही हा विचार केला पाहिजे की याच्यामागे काय शिस्त आहे. बाकीच्या छोट्या मोठ्या प्रकरणात सुद्धा अगदी प्रकर्षाने पुढे येणारे, आक्रमकपणे पुढे येणारे हे नेते या बाबतीत बोलायला तयार का होत नाही, या बाबतीत कोणी लावून का धरत नाहीये? एखादी प्रेस कॉन्फरन्स नको घ्यायला राज्य सरकारने? माध्यमांच्या समोर येऊन हे प्रकरण काय आहे, काय होणार आहे, या परीक्षेचे पैसे परत मिळणार आहेत का, या परीक्षेसाठी पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे का, काही ग्रेस मार्क दिले जाणार आहेत का, या परीक्षेचा निकाल मुळात लावण्यात येणार आहे का आणि तो ग्राह्य धरला जाणार आहे का, विद्यार्थी जर काय परीक्षा पेपरला चॅलेंज करणार असतील कोर्टामध्ये तर राज्य शासनाची भूमिका काय असणार आहे, या परीक्षेमध्ये ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट असेल वयाचा आणि तो निघून जाणार असेल तर त्यांना परत देण्यात येणार आहे का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणावरती चौकशी समिती नेमण्यात येणार आहे का, याच्याबद्दलचं एकही क्लॅरिफिकेशन, एकही उत्तर राज्य सरकारला 2 दिवसात देता येऊ नये. काल नाही, आजही नाही, हा काय प्रकार आहे? आणि म्हणून मी जे मगासपासून म्हणतोय ते किरीट सोमय्या असतील किंवा नवाब मलिक असतील, यांच्याकडे ती ताकद आहे. सरळ ऑनलाईन भरती प्रक्रियेला किंवा ऑनलाईन पोर्टलला तेव्हा विरोध करण्यात आला होता. मग आता या गोष्टी घडत असताना ही सगळी मंडळी कुठे गेली राज्य सरकारची? आणखी एक मुद्दा मी इथे सांगू इच्छितो आणि काल मला ते प्रकर्षानं जाणवलं. तो मुद्दा असा की या तीनही पक्षांना जे या महाविकास आघाडीमध्ये सामील आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, त्यांचा बहुधा गैरसमज आहे की हे सरकार 3 पक्षांचं आहे. या सरकारला स्थापण्यासाठीची आकड्यांची बेरीज 3 पक्षांची आहे, पण हे सरकार महाराष्ट्र शासन आहे. त्यामुळे आरोग्य भरतीच्या परीक्षेमध्ये घोळ झाला तर आता ती जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसची, कारण आरोग्य खातं त्यांच्याकडे, राजेश टोपेंकडे आहे, म्हणून शिवसेना आणि काँग्रेसने गप्प आरामात बसायचं. काल अतुल लोंढेंचा सुद्धा मी फोन घेतला होता. अतुल लोंढे जणू काही महाराष्ट्र हा कुठेतरी प्लुटो ग्रहावरचं राज्य आहे अशा प्रकारे बोलत होते. ते स्पष्ट काहीच भूमिका घेत नव्हते. बाकीच्यांची पण ती स्थिती. म्हणजे हा प्रकार राष्ट्रवादीचा आहे तर राष्ट्रवादीला बोलू देत. बळी जात आहेत, तोफेच्या तोंडी जात आहेत, राजेश टोपे तर जाऊ देत. याच्याबद्दल शिवसेनेला देणं घेणं नाही, काँग्रेसलाही देणं घेणं नाही, असं कसं चालेल? राज्य शासन हे एकच आहे. 3 पक्षांची बेरीज या शासनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी उपयोगी पडली. या क्षणी एकच सरकार आहे. मुख्यमंत्री यांच्या पदाबाबतीत असं म्हटलं जातं, ही इज फर्स्ट अमंग द इक्वल. त्यामुळे इथले सगळे मंत्री आणि मुख्यमंत्री हे काम करताना महाराष्ट्र शासन म्हणून काम करतात, ना की राष्ट्रवादीचे आरोग्यमंत्री राजेश टोपे नावाचं पदच अस्तित्वात नाहीये. आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे नितीन राऊत ऊर्जा मंत्री नाहीयेत, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आहेत. आणि अशाच प्रकारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, जे की उद्धव ठाकरे, जे की आहेत शिवसेनेचे पक्षाध्यक्ष, असा तो प्रकार आहे. आणि हे सांगायचं कारण असं की काल या आरोग्य भरती प्रक्रियेनंतर असं एक साधारण चित्र लक्षात येत आहे, आणि हे अगदी अनिल देशमुखांपासून लक्षात येत आहे की जो मंत्री अमुक एका पक्षाशी निगडीत आहे त्या पक्षाने बघून घ्यावं, बाकीच्या पक्षांना त्याबद्दल काही बोलायचंच नाहीये. आणि हे आरोग्य भरतीच्या बाबतीत दिसून येते, जे अधिक वाईट आहे. अनिल देशमुख, परमबीर सिंग, वाझे या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांशी थेट संबंध येऊन कोणाचं नुकसान होत नाहीये, पण या प्रक्रियेमध्ये, या आरोग्य भरतीच्या प्रक्रियेमध्ये मुलांचा अटेम्प्ट वाया जातोय. त्यांनी पैसे भरलेले आहेत, ते ग्राहक आहेत. म्हणजे ग्राहक न्यायालयात सुद्धा केस स्टँड होऊ शकते, कारण या मुलांनी ही परीक्षा देण्याची सेवा विकत घेतली होती, त्याचं शुल्क भरलं होतं, आणि ती परीक्षा जर का बोंबलली असेल, फुटली असेल, त्यामुळे त्या मुलांना परत अटेम्प्ट द्यावा लागत असेल, तर त्यासाठी नुकसान भरपाई या मुलांनी राज्य शासनाकडे का मागू नये, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून मी जे म्हणतोय की या किरीट सोमय्या काय, नवाब मलिकांनी काय, किंवा राज्य शासनाने काय, पुढे यावं, या विद्यार्थ्यांशी बोलावं, संवाद साधावा. ही तीच वेळ आहे की या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला गेला पाहिजे. त्याला प्रेस कॉन्फरन्सचे माध्यम असू शकतं, फेसबुक लाईव्ह असू शकतं. तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत थेट जा, त्यांच्या प्रतिनिधींना बोलवा. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठा आरक्षणासाठी एक आपल्याला प्रचंड मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता, समाजगट सगळा जमिनीवर आला होता, रस्त्यावर आला होता, त्यांच्या प्रतिनिधींना तुम्ही जसं बोलावून घेतलं आणि त्यांच्या भावना समजून घेतल्या, किमान भावना समजून त्या ऐकण्याचा प्रयत्न तुम्ही केला. आजही हा एक गट आहे, पण हा जाती विरहित असा एक गट आहे, ज्याचं नाव आहे एक तरुण. महाराष्ट्राचा तरुण हा तो गट आहे. सर्व जाती समूहातला हा गट आहे. त्यांना तुम्ही ऐकून घेणार की नाही? मी या प्रश्नासह माझ्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. मी तुमचे प्रश्न घेणार आहेत नेहमीप्रमाणे. मला खूप प्रश्न आलेले आहेत.
पहिल्यांदा मी काही कमेंट्स घेतो. 64 कमेंट्स माझ्या या प्रोमो खाली आलेले त्या मी घेतो. सुधीर धावडे म्हणतात ज्या गोष्टीला ग्लॅमर नाही त्या गोष्टी मागे हे दोघेही जाणार नाहीत. न्यासाच्या ऐवजी एखाद्या सुपरस्टारच्या कुत्र्याचा विषय असेल तर हे दोघेही लाळ गळत जातील वगैरे असं लिहिलेलं. माझ्यामध्ये शक्यतो भाषा जरा नीट वापरावी तर मला तुमच्या कमेंट्स घेता येतील. बजरंग निंबाळकर म्हणतात किरीट सोमय्या हे केंद्राचे बाहुले आहेत, वरून सांगतात तेवढेच करतात वगैरे वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अजय पांडे म्हणतात बेरोजगार तरुणांची किती फसवणूक करणार हे सरकार, त्या नासा कंपनीपेक्षा अधिक मंत्री याला जबाबदार आहेत. रात्रभर प्रवास करून बस बंद असताना जे मिळेल त्या साधनानं विद्यार्थ्यांनी प्रवास करून सेंटरवर गेले आणि आता टोपे साहेब म्हणतात थोडाफार प्रमाणात नियोजनाचा अभाव असल्याने अनुचित प्रकार घडला, याची चौकशी करण्यात येईल, याच्यावरती चिडलेले आहेत. आदिनाथ कल्याणकर पाटील म्हणतात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मतदारसंघातील आमदारांना आणि खासदारांना हा मुद्दा सरकारकडे लावून धरा, नाहीतर राजीनामा द्या असा फोन करावा आणि त्रस्त करावं. काही जणांनी अतिशय गंभीर दावे सुद्धा केलेले आहेत, आरोप केलेले आहेत, ते मी फक्त इथे वाचू शकत नाही, पण तुम्ही माझ्या या पोस्टच्या खाली वाचू शकता. अनेकांनी बाकीच्याही कमेंट्स लिहिलेल्या आहेत. प्रशांत वानखेडे म्हणतात आरोग्य विभागाचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात, मंत्री झोपलेत का वगैरे विचारलेलं आहे. कमलेश शेटे म्हणतात आरोग्य भरती परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झालेत, राजेश टोपे साहेब पुढे येऊन परीक्षार्थींना विश्वास देण्याची जबाबदारी नाही का? जो प्रकार झालाय त्याबाबत संबंधितांवर कारवाई होईल का? अभ्यास करून परीक्षा देणाऱ्यांसाठी न्याय देण्याकरता एसआयटी मार्फत चौकशी होईल का, असा प्रश्न विचारलेला आहे. माझ्यामध्ये अनेकांनी हाच प्रश्न विचारला. मी ट्विटरवरती सुद्धा हे मेन्शन केलं होतं, तिकडच्या सुद्धा काही कमेंट्स घ्याव्यात. मला थोडासा वेळ द्या, म्हणजे मला माझ्या त्या कमेंटवरती जाऊन, येस इथेही कमेंट्स आलेल्या आहेत त्याही आपण घेऊयात. एक वेगळ्या नावाचं आहे, शिवसागर असं अकाउंटचं नाव आहे. एवढे आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. ईव्हीएम मध्ये थोडा जरी घोळ असला असता त्यांनी संपूर्ण देश डोक्यावर घेतला असता. एक केंद्र निवडलेलं दिलं नाही, ज्यांनी 2 फॉर्म भरले ते पण परीक्षा द्यायला मोकले, तर 2 ठिकाणी निवडणुकीला उभे राहतात, ते चालतं, मग आम्हाला परीक्षा देऊ द्या असं ते म्हणतात. काही जणांनी मीम बनवलेलं आहे, सरळ सेवा भरती शेतकरी एसटी कर्मचारी वाऱ्यावर आणि शाहरुखचं पोरगं उरावर, हाच तो महाविकास, असं हे मीम सुद्धा इथे बनवलेलं दिसतंय. सचिन म्हणून आहे त्यांनी केलेलं दिसतंय. उमेश रणदिवे म्हणतायत नाही भेटणार, हे दोघेही स्वतःच्या पक्षासाठी एक दुसऱ्यावर दबाव तंत्राचा वापर करतायत, कोणाला काही देणे घेणं नाही, कोणत्याही आमदार खासदार मंत्र्यांचा पोरगा परीक्षा देत नाही, सर्वसामान्यांची पोरं आहेत, होऊ द्या काय व्हायचं ते, असं निराशाजनक त्यांचा सूर आहे. वाईट आहे पण असं होऊ नये. विश्वंभर यांनी एक चांगला मुद्दा उपस्थित केला आणि हा बरोबर आहे, माझ्याही मगाशी बोलण्यात थोडासाच आला होता. 24 तारखेला झालेल्या परीक्षेबाबत आरोग्य विभागानं बालिश उत्तर देऊन गुन्हा कबूल केलेला असतानाही परत एकदा मंत्री महोदयांनी त्यांना 31 तारखेची परीक्षा देण्याची संधी दिलीच कशी? हे सरकार न्यासा कंपनीला एवढं पाठीशी का घालतंय हा प्रश्न मी सुद्धा विचारतोय. गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांनी दिवाळीत शिमगाच करायचा का, हाही माझा प्रश्न आहे. बरोबर मुद्दा आहे हा विश्वंभरजी. संतोष घुगे म्हणतायत इतक्या मोठ्या मुद्द्यावर विरोधी पक्ष गप्प का आहे? घुगेजी, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर मी हाच प्रश्न विचारलेला आहे आणि मला ते सर्वाधिक आश्चर्यकारक वाटतंय की इथे तर तुम्हाला शोधाशोध पण करायची नाहीये, साधा एक टप्पा बॉल टाकलाय, सिक्सर मारायचा आहे, तो सुद्धा भाजप मारताना का दिसत नाही, ही शंका आहे. आणखी एक कमेंट आल्या, सीएमओ महाराष्ट्र तुमची शांतता सर्व काही सांगून जाते. एक कमेंट इकडे आलेली आहे, ही कमेंट आहे माझ्या ट्विटरवरती आलेली आहे, फक्त मी त्याची शहानिशा करू शकत नाही कारण त्याचा स्क्रीनशॉट दिलेला आहे, ज्यात असा दावा आहे बहुधा एक बातमी असावी. आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीतपणे पार, डॉक्टर पाटील.
सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण 3,462 पदं भरण्याकरताची लेखी परीक्षा आज सुरळीतपणे पार पडल्याचे आरोग्य संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी सांगितले. ही बातमी आहे का किंवा काय कन्फर्म करावं लागेल, कारण आम्ही काल त्यांचा फोन घेतला होता या मॅडमचा, डॉक्टर पाटील मॅडमचा. त्यांना प्रश्न विचारले होते आणि त्याच्यानंतर मात्र पुढे काही खुलासा आलेला नाहीये. त्यामुळे ही बातमी कधीची ते बघावं लागेल. पण राज्य सरकारला असे दावे करून चालणार नाही, कारण याच्यावरती पोलीस कंप्लेंट दाखल झालेल्या आहेत. लोकांकडे उत्तरं आहेत. तुम्ही प्रश्न कधी फिरलेले आहेत आणि म्हणजे सकाळी कधी व्हॉट्सअप फिरत होतं आणि प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात कशी होती याचा तुम्ही दाखला बघू शकता, पडताळून बघू शकता. बापू पारसे म्हणतात, आरोग्य विभाग ग्रुप डी चे पेपर सर्व महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मुलांना सकाळी 8लाच भेटला होता, तरी पण परीक्षा रद्द करून परत घेण्यात यावी, नाही तर या भरतीमध्ये एकही गरीब मुलं लागणार नाहीत. बरोबर मुद्दा आहे. पेपर ज्यांना मिळाले असतील वेळेमध्ये त्यांना त्याचे फायदे होतील. चुकीचा पायंडा पडेल. महाराष्ट्राचा कुठला तरी उत्तर भारतातलं राज्य होऊ देऊ नका. राहुल कवठेकरांनी फार चांगली कमेंट केलेली आहे. एवढे सर्व पुरावे असताना अजूनही आरोग्य विभाग म्हणते पेपर पारदर्शकरित्या पार पडले, तर एकतर ते डोक्यावर पडले किंवा आम्ही विद्यार्थी, कारण आम्ही इमानदारीने अभ्यास करत राहिलो आणि पैसेवाले सेटिंग आणि पेपरच्या शोधात पेपर घेऊन बसलेत. रॅकेट खूप आधीपासून सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक सेकंद. असेही पुरावे इकडे देण्यात आलेले आहेत. सो मी आय गेस बऱ्यापैकी आजच्या या कमेंट्स घेतलेल्या आहेत. माझा व्हिडिओ जर का माननीय मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे राजेश टोपेजी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे मंत्री यांच्यापर्यंत पोहोचावा, भाजपपर्यंत सुद्धा पोहोचावा. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मुलं आपल्या सगळ्यांची आहेत. हे तुमचे भाऊ आहेत, बहिणी आहेत, मतदार आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत. एवढ्या एका कारणासाठी का होईना या प्रकरणाच्या तळाशी जावं. मी अजूनही माझ्या या व्हिडिओमध्ये कोणाला तरी पकडा, त्याचे राजीनामे घ्या या भाषा मी वापरत नाही, कारण माझा सगळ्यात पहिल्यांदा माझा निशाणा म्हणा किंवा माझा हेतू म्हणा, माझी दिशा म्हणा, ही फक्त पहिल्यांदा या कंपनी बाबतीत आहे की या कंपनीचं म्हणणं काय या सगळ्या बाबतीत, आणि कंपनी आली कशी या प्रोसेसमध्ये, हा प्रश्न माझा अजूनही बाकी राहतो. त्यामुळे या प्रश्नांकडे आपण आपलं दुर्लक्ष होता कामा नये आणि यासाठीच आपला कार्यक्रम लक्ष असतं माझं. आजच्या या एपिसोडमध्ये माझ्याकडनं काही मुद्दे राहिले असतील तर मला जरूर कळवा. मी स्वतः फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर आहे.